नमस्कार. तर आज आपण बेसन लाडू कसे बनवायचेत हे पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे काजू, बदाम, मनुके, विलायची आणि साखर घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ टाकून ते खमंग भाजणार आहे. बेसन पीठ बारीक गॅसवरती भाजावे. त्याच्यामध्ये आपण आता तूप ॲड करणार आहोत. गरजेनुसार तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही तूप ॲड करू शकता. तुपामध्ये मी 4 ओळे पण टाकते आणि त्यानंतर ना आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले होते ते कट करून टाकायचेत आणि जी साखर बारीक केलेली आहे तीही टाकायची आहे ह्याच्यामध्ये. इथे मी 2 वाटी बेसन पीठसाठी 1 वाटी साखर असं प्रमाण घेतलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार गोड करू शकता. पीठ खमंग भाजल्यानंतर ना असे व्यवस्थित लाडू वळायचे आणि तयार आहे आपला बेसन लाडू अगदी कमी तुपात. ह्या दिवाळी फराळासाठी असे बेसन लाडू नक्की करून पहा. टाळ्याला न चिटकणारे अगदी पेड्यासारखे असे बेसन लाडू एकदा नक्की करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.